गाव बारीक पण खेळ मोठा असा हा उत्साह आमच्या गावाचा उंबरठा फार कमी आहे, परंतु गावाच्या मानानं हा खेळ मोठा आहे. गाड्याला शिवता शिवत चालत नाही. 9 ते 10 वर्ष पहिलं हा बगाड ओढतो. बगाड्याला खाली घेतलेला आहे आता मंदिरात चाललेलं आहे. शिवराय मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघू शकतो तुम्ही पांडे बगाड या ठिकाणी आलेलो आहे. कशा प्रकारे असते ते संपूर्ण दाखवणार आहे. तर आमच्या ब्लॉगला सुरुवात करायचा. उपस्थित राहिले त्याबद्दल यात्रा कमिटी पांडे आणि ग्रामस्थ मंडळ पांडे यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. पुरवठा अधिकारी मिर्झा साहेब यांची एक विनंती सर्वांना आहे, आपापले दागिने सांभाळावेत. मुलांना विनंती की आपल्या घरातल्या चैनी सोन्याच्या अंगठ्या बघा इकडे तिकडे हलवताना पडेल. माझ्या हातात एक जुनं घड्याळ मला सापडलेलं इथं. पांडेगावच्या बगाड्याचा मान यंदा चेतन चरवड यांना मिळालेला आहे. नमस्कार साहेब, मालकांचं नाव काय बैलाच्या? बैलाचं कितवं वर्ष आहे बगाडाला? आमच्या इथं दुसरं वर्ष आहे. बैल तरी किती 4-1 वर्षाचा बडी असेल बैला. नाव काय बैलाचं आपल्या? काय खुराक काय असते बैलाला? नाताचे चांग भले.
नमस्कार दादा. नमस्कार. ह्या बैल मालकाचं नाव काय? गणेश पवार. त्यांच्या ह्याच बैलाच्या बैल कितवा वर्षाचा बडी होय? 3 वर्षांचा बडी होय का? आणि बगाड किती होय बगाड बैलाचं? खरेदी आहे का? होती एक आपल्याला ठेवला आणि एक मित्रांना दिला. ते रतीब काय असतो या? पेंट गुळ मका बरड पलटणी पेंट हा नाताचे चांगले. मला मी म्हणतोय म्हणून नको सजेशन आईस्क्रीम काय चाललेलं आहे. ही बैल बघू शकता तुम्ही. आता इथं बगाड थांबलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्या बगाडाला ह्या खोत्याची सर्व बैल आलेली आहेत आणि आता झुकून इथून थोड्याच वेळात गाडा आता निघणार आहे. तर बघूया आता काय होते. नमस्कार साहेब. तुमचं संपूर्ण नाव सांगा. मी अध्यक्ष पांडे. हां. आमच्या या नाथांचा गाडा आज पाडव्यापासून शुभारंभ होतो. पाडव्याला बैठक होती, तिथून नाथांच्या गाड्याची सुरुवात होती. नाथांच्या गाड्याच्या सुरुवातीला आपल्याला ते कळकं काढायला ज्या दिवशी पाडवा असतो त्या दिवशी कळकं काढली जातात आणि ज्या वस्तू नव्या करायच्या त्या अगोदर बाबळ काढून तयार केल्या जातात. ते 15 दिवसात त्या पूर्णपणे केलेल्या जातात आणि हनुमान जयंतीच्या संध्याकाळी गाडा पूर्णपणे तयार केला जातो आणि तो गाडा संध्याकाळी घेतला जातो. सर्व गावातील तरुण मित्रमंडळ येण्यासाठी उपस्थित असतात. पूर्ण रात्र बगाडे पूर्ण झाल्यानंतर सकाळी 10 वाजता गाडा आमच्या देवाचं जे भैरवनाथाचं वेशीवरचं देवळ आहे तर बगाडाचा गाडा सोडला जातो आणि ज्या नाथांचा त्याला कळून मिळाला आहे बगाडाचा मानकरी त्यानं नदीला जाऊन आंघोळ करून 1 ते 2 वाजता परत गाडा झोपला जातो. विशेषतः यंदा 3.5 वर्षाच्या या परंपरेनंतर आमच्या तरुण मित्रमंडळीनं एवढं सहकार्य करून 1 वर्षभर ज्येष्ठ मंडळींच्या पाठीमागे लागून कुठल्या पद्धतीनं आमच्याकडे आजपर्यंत खोता आणि आज ती खोता पद्धत चालू केली आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारे तरुण मित्रमंडळींनी नियोजन केलं आणि गाडा अत्यंत ज्या खोत्याप्रमाणे त्या खोत्याप्रमाणे व्यवस्थित चालला आहे आणि आमचा गाडा आता नाथांचा गाडा हा आपल्या गावाच्या विशेष गावाजवळ आलेला आहे आणि तोच गाडा आता चाळाला खोता नंबर 1 त्यानं खोता आपला सोडलेला आहे जाग्यावर आमच्या मंदिरापाशी वेशीवरच्या तोच खोता नंबर 1चा खोता झुकणार आणि तो गावात मंदिरापर्यंत हा रथ आमचा जाणार. आमचा रथ आमचं देवस्थान हा जागृत आहे.
आपल्याला जे बघण्याचा मान मिळतो तो असा कुणालाही मिळत नाही. त्याची सेवा लागते आणि त्या सेवेचं पूर्णपणे उतरावं लागतं. आपण त्याला कौल देतात. तसाच हा बगाडाचाही खेळ नाथांचा गाव बारीक पण खेळ मोठा असा हा उत्साह आमच्या गावाचा उंबरठा फार कमी आहे, परंतु गावाच्या मानानं हा खेळ मोठा आहे. नवरात्री उत्सव आमचा फार मोठा असतं. त्यामधनं आमच्या गावाला परंपरा ही जुनी लागलेली आणि जुन्या माणसांनी आम्हाला जे सांगितलं 3.5 वर्षापूर्वीची परंपरा आहे त्याच पद्धतीनं आम्ही आज चालवत आलेलो आहे. असे इथून पुढेही तरुण मित्रमंडळी चालवणार आहेत. नाथांचा गाडा देवळापाशी गेल्यानंतर नाथांचा मानकरी सोडला जातो आणि तो मंदिरामध्ये नेला जातो. त्यावेळेला त्याला एका दर्शनासाठी आणि त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. तिथून गाडा सुटल्यानंतर तो मंदिराच्या साईडला लावला जातो आणि तोच मंदिराच्या साईडला लावला गाडा 10 दिवसानंतर बरोबर 10 दिवसानंतर परत सोडला जातो आणि हाही असे साहित्य पाण्यामध्ये टाकलं जातं. हा बगाडाचा गाडा आणि पूर्ण तयार करताना दगडी चाकर त्याच्यावर काना त्याच्यावर मुठं काट्यावर खांबला आणि आपल्या समोर फुट आहे असे अनेक मैदानं गाजवली. अत्यंत त्या मला विशेषतः तरुण मित्रमंडळी आभार मानतो कारण कष्ट घेतले त्यापर्यंत गाडा आमचा तो सुरळीतपणे त्या आणलेला आहे आणि त्या कुटुंबाल्यांचं मी पुन्हा तरुण मित्रमंडळीचं आणि स्वागताने हार्दिक आभार मानतो. आणि तुम्ही आमच्या नाथांच्या बगाडाची तुम्ही आलात आणि यात्रा तुमचं आभार. काशीनाथा चांगले नमस्कार बाबा, तुझं संपूर्ण नाव सांग. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या बैलाचं नाव काय?
यावर्षी आपण एवढी किती वर्षाचा बैल आहे? वाढवली अशीच पुढल्या वर्षी हा? खोतीनं होतं 10 खोती 3 वर्षाचा आहे का? मैदानावर असतोय का? आणि याच कार्यक्रमाची शोभा आपण वाढवू. पहिलं मैदान कुठलं मारलं होतं? आपल्याला विनंती यात्रा कमिटीच्या वतीनं करतो. हा. धन्यवाद. आता कुठलं मारलंय लेटेस्ट मध्ये? पलटणचं झालं मैदान हा. क्रमांक 2 बगाड किती आहे बैलाच आपल्या? पहिलंच भागाडे पहिल्याच वेळेस झुपलाय त्यांना पुढच्या भागाडे झुपला होता हा. चांगला चालला आता इथं इथं झुपला का झुपायचा आहे? नाही झुपायचं आहे अजून. झुपायचा आहे का? प्रतिभा वगैरे काय असतो त्याला? वगैरे आपले गरजेचं आहे तुमचे सर्व सहकारी काजू बदाम बिदाम असते का? तहसीलदार नायब तहसीलदार गरजेचं कोणाचं बैल आहे? नाव म्हणलं मग अधिकारी हा? आणि तुमचे सर्व सहकारी काशीनाथाचे चांगले बोला. कवठे. नाद नाही का पाहून बघू शकता गाडा तुम्ही इकडून तिकडं करत आहे. आता निघतोय का नाही बघूया. तुम्ही बैल बघू शकता खतरनाक अशी तावात सगळी बैल कसं रेट इकडं आता आलेला आहे. माणसं बघू शकता सगळी ज्यांना माहीत नाही ते नुसती इकडून तिकडं पाहिजे. आपण बघायला काम गाडा काट्यांचा आवाज आहे काय भाऊन बैल परत बघू शकता. अजून गाडा हल्ला नाही. आता इकडं परत इकडं आलेले आहेत आणि असं जोर लागलेला आहे बैलांचा परत अडकलेला आहे बघू शकता. परत एकदा आता गाडा हल्लेला आहे. इकडं बैल गेल्यात. दुर्वीतला बैल तुम्ही बघू शकता बाहेर निघालेला आहे आणि इकडं पुढे बैल हाणायला लागलेले आहे. आता गाडा वाईज थांबवलेला आहे. तुम्ही बघू शकता वाईज आता बैल बदललेले आहेत आणि परत गाडा चालू झालेला आहे. आता काय खूप लांब असा गेलेला आहे. टोपली बघू शकता.
वेळानंतर गाडा हल्लेला आहे. बैल बघू शकता कसं आहे माप बघायचं तुला विषयी पब्लिक पण बघू शकता मोठ्या प्रमाणात पब्लिक आलेलं आहे. आता गाडा साहेब नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर मामुनी. बैलाचं नाव काय आपल्या? बैल आपला हा पवन आहे. हा 17 जुलै 2019 जन्मला आपल्या घरी गोमातेने दिलेला आपल्याला. त्याच्यावर आता त्याला 6वं वर्ष चालू आहे. 7 जानेवारीला आपण त्याला वाढवलेला आहे. हां हां अजून कडदात शिल्लक आहे. बगाड किती आहे बैलाचं? आता मला वाटते तिसरं वर्ष दुर्वी ओढतोय. चौशापणापासून हां. पूर्वीला टाकते. टाकताय काय शर्यतीला वगैरे असतोय का? शेतीच्या काम फक्त शेतीचं काम पण जास्त बगाडासाठी खास पाळला कारण हा. बगाड असल्यामुळे तुमच्या गावात नंदी आपल्या इच्छेने असताना तर त्याला आपण विकला नाही काय नाही. त्याला लहानपणापासून सांभाळलाय. सांभाळ आपण व्यवस्थितरित्या केलेला आहे त्याला. धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा. सुनील कोंडीबा शेजवर. या बैलाचं नाव काय आपलं? हा बैलाचं नाव आहे राजा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट हा 4 बैल आमचे. यंदा बगाडासाठी पांड्याच्या खरेदी केल्या नाही, ही आपली पारंपरिक पद्धतीने आम्ही वर्ष हा दावणीला ऋतीत काय असते बैलांना? यांना शेंगदाण्याचं पेन मका भरड असं हे यांना खायला खाद्य. बगाड किती ओढले या बैलांना? या बैलांनी आज जवळजवळ हा बैल माझ्याकडे आता हे 9 ते 10 वर्षे 9 ते 10 वर्ष बैल हा बगाड ओढतो. म्हणजे 10वं वर्ष आहे बैलांचं. हा बैलांचा 10 वर्ष. हा यंदा झुपलेत का झुपायचे? झुपलेली आहेत. कुठे झुपली होती? ही वावरात झुपलेली होती. इकडे मग हा मागच्या साईडला झुपलेली होती. काम केलंय का? हा भरपूर काम. कुठे झुपली होती? चौरीत हे चौरीत बी असतात आणि दुर्वीत बी काम करतात. हा कुठेही काम करतात. धन्यवाद साहेब. नाताचे चांग भले चांग भले बोला चांग भले. भावांनो ही बगाड बघू शकता तुम्ही. आता वाज थांबलेलं आहे तरी भांड्याच्या बगाडात बैल आलेली आहेत ती आता वाज तुम्हाला दाखवतो. चला कसा विषय भावांनो. भाऊ बैलाचं नाव काय रे? हां भावांनो बैल बघू शकता गुलाल आहे. कसं आहे तरी आता तुम्हाला पुढची बैल दाखवतो. इकडे सगळी लाईन लागल्या बैल बघू शकता. असं पांड्याच्या पगडात असं वाटायला लागले बैल बाजाराला आली एवढी बैल आहेत बघू शकता. सगळे अशी कोण कसे टॉपचा विषय कसं आहे कसं आहे. भावांनो बघू शकता बगाड आता हा ऊसात गाडा शिरलेला आहे त्यामुळं बगाड हे एवढं सोपं काम नव्हतं. बघू शकता आता काय होतंय पाहूया. खूप वेळ झालं इथं गाडा अडकलेला आहे. भाविक बघू शकता मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत. किती बैल भावांनो नाही असं म्हणतात. जर वावरातनं बगाड गेले तर उत्पन्न खूप गावते. त्यामुळं गावातली लोकंसुद्धा ज्यांचं वावर आहे ती कोण काय म्हणत नाही. तर बघू शकता आता हे ऊसात किती नुकसान झालं आहे तरीसुद्धा कोण कुणाला काय म्हणत नाही. गाडा अजून बघू शकता भावांनो उलटा फिरलेला आहे. गाडा ऊसातनं गाडा बघू शकता तर ना गाडा जागेवर फिरलेला आहे. तुम्ही बघू शकता परत गाडा हा जागेवर राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता
घातला होता. खतरनाक भावांनो बघू शकता. हे पुढे बघू कशी पाहिजे नाही खतरनाक गाडा गेलेला आहे भावांनो बघू शकता. टॉपचा विषय भावी बघू शकता भावांनो. बघत बघायला खूप आहे. बघू शकता कवटेकर सगळे सांग भले कवटेकर भावांनो. शिवम काय प्रचंड प्रमाणात भावी बाजू आहेत. बघू शकता जिकडे नजर जाईल तिकडं भावी दिसत आहेत. सचिन लक्ष्मण जाधव. मग जर न बघितलं गोमतार आहे नाही तर तुम्ही अख्ख्या गाड्या बरोबर प्रथा काय आहे की आपल्याला सर्व की गोमूत्र हे सर्वात पवित्र मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि गोमूत्र हे मारून जे काही लांबून लांबून आलेली लोक लांबून लांबून आले असतात, कोण शिवकाशिवात करून आले असतात, कोण ते सगळं गाड्याचं आजूबाजूचं वातावरण पवित्र राहावं, आलेल्या लोकांना पवित्र करून टाकावं. याच्यासाठी कोणी शिवताशिवत करून आलं असतं, कोणी कुठून आलं असतं, तर त्या लोकांना शुद्ध करण्यासाठी गोमित्र मारलं जातं गाड्याच्या चार तरफ, की गाड्याला विटा होऊ नये आणि गाड्या सुखरूप गावात पोहोचावं. हे सारखं कंटिन्यू चालू असतं. कारण की हे असे बघा गाड्याला झटायला येत असतात लोक, ठीक आहे, लांबून लांबून आले, कोण कुठल्या गावावरून आले, कोण कुठून आले, कोण कुठून आले, कोण कुठे शिवत करून आले. तर त्यासाठी काय असतं की ते गोमूत्र मारून ते सगळ्यांना एकसारखं शुद्ध करायचं, जे काही गाड्याच्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध ठेवायचं, एवढंच हे मिनिंग असतं याचं. कारण की गाड्याला शिवत चालत नाही, ठीक आहे, जेणेकरून की गाडी बघितलं असेल तुम्ही किती रिस्की काम आहे, बगाडाचं रिस्की किती काम, ते सगळं सुखरूप पार पडावं, हा एक त्यातला उद्देश असतो. म्हणून गोमूत्र कशी नाताचे चांगले गाडा आलेला आहे. तरी वाईज थोडासा थांबलाय, तोपर्यंत तुम्हाला वाईज बैल दाखवतो की बघू शकता पांड्याच्या बगाडासाठी सर्व नाथांच्या गाड्यासाठी नंदी आलेले आहेत, सर्व मोठी मापे तुम्ही बघू शकता. असं वाटतंय बैल बाजारात आहे, बाजारला आले वाटायला अभिनंदन करतो, कारण त्यांनी बोलल्याप्रमाणे गाडा वेळेत आपल्या गावात आलेला आहे आणि त्याचं नियोजन एक नंबर केलेला आहे. असं कशी नाताचे चांगले मला डिफरंट कंट्री इन इंडिया. बोला की मयूर शेठ. हा नाही थांब, पाहिला व्हिडिओ काढतो करतो तुला पण. सोडा की ह्याच्यात टोपी घातली मला, रंगी शर्ट, जागा पट्ट्या, जागा कोबर केल्या होत्या.
चला बैलांनी नाही दोन मागणारी नाही दोन राजू काशीनाथाजी चांगबली पब्लिक बघू शकता. आता गाडा रस्त्याला लागलेला आहे. भाविक मोठ्या प्रमाणात बगाड पांडेच बघायसाठी आलेले आहेत. बघू शकता पाठीमागेपर्यंत आणि नंदी बघू शकता बगाडासाठी आलेले अशा मोठ्या प्रमाणात पाठी मागेपर्यंत तुम्ही पाहू शकता. आणि सर्व भाविक घरावर तिथून पाहता येईल. तिथून बगाडाचा आनंद सर्वजण घेत आहेत. नाथांची पालखी बघू शकता पाहून आपण सर्व गाड्या बघा गाड्या पहिले बघा सोडित
भाऊंनो बघू शकता आता तुम्ही इथं आपण गावात आलेलो आहे. नाथांच्या गाडीसाठी तुम्ही बघू शकता मोठे नंदी पांडे गावात आलेले आहेत. हे दादा मंदिर आहे इकडं बघू शकता तुम्ही पॉइंट बघू शकता तुम्ही. सोन्या कसा आहे कमबॅक सुट्टी नाही. भावांनो बघू शकता तुम्ही गाडा हा पांडेगावचा गावात पोचलेला आहे. उत्साहात असा तरी आता बैल वगैरे बघू शकता सर्व त्या बाजूला बघायला बघू शकता तुम्ही आता खाली उतरवायचं चाललेलं आहे. पांडेगावची सर्व गावकरी सर्व उत्साहात बैलाचा बघू शकता तुम्ही बघायला सोडायचं चाललेलं आहे. आता सोडून खाली घेणार आहे.
बगाड्याला खाली घेतलेलं आहे. ते आता ते मंदिरात घेऊन चाललेलं आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. हे आता बघा आपलं उत्साहात गावात पोहोचलेलं आहे, तरी थोडीशी सर्वांना माहिती द्या कशाला काय म्हणतात ते. आता हे दगडाचं चाक आहे आणि हा कणा आहे. कण्यावर ते बुटा आहे आणि बुट्यावर साठी आहे आणि साठीवर वाघ आहे आणि वाघावर थांबला आहे. थांबल्यावर 18.5 फूट हा थांबला असतो आणि 51 फूट आपली शीड आहे. त्याच्या पुढे 51 फूट आणि त्याच्या पुढे जाळाला दांड्या, ह्या दांड्या आपल्या बसवलेले जो आहे आणि ह्या जोवर आपली बैल झुकली जातात आणि नाथांचा गाडा पोच केला जातो किंवा तिथं बैल झुकून रानामध्ये फिरवला जातो, विशीवर नेला जातो आणि तो गावात आणला जातो. या बगाडाची पूर्ण रचना आहे. आता ज्याचा कौल आलाय त्या साहेबांचा जो कौलकरी मानकरी त्याला आता आपल्या मंदिरामध्ये नेलेला आहे, त्याला खाली सोडलेला आहे शिडेवरनं. आणि आता हा नाथांचा गाडा पूर्णपणे आता मंदिराच्या बाजूला उभा केला जाईल आणि 8 दिवसांनी हा गाडा सोडला जाईल. अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आपल्या नाथांच्या पायरीपाशी पोहोचलेला आहे, नाथांच्या मंदिरापाशी पोहोचलेला आहे. या नवीन तरुण मित्रमंडळींना जे आता यंदाच्याच वर्षी 3.5 वर्षानंतर ही नवीन खुत्याची पद्धत आमच्या गावात ही पद्धत नव्हती, परंतु तरुण मित्रमंडळींनी आमच्या ज्येष्ठांच्या पाठीमागे लागून वर्षभर मुलांनी मैत्रीपूर्वक खुता ना बावकी ना काही ज्या मित्राने मित्रामध्ये खुते तयार केले आणि 7 खुते तयार केले होते. अशा प्रकारे पहिल्या नंबरच्या खुत्यानं आमच्या विशीच्या नाथसाहेबांच्या मंदिरापर्यंत गाडा पोच केला आणि त्याच्यानंतर 6 नंबरचा खुता झुपला गेला, त्याच्यानंतर 5 नंबरचा खुता झुपला गेला, त्याच्यानंतर 4 नंबरचा खुता झुपला गेला, त्याच्यानंतर 3 नंबरचा खुता झुपला गेला, त्याच्यानंतर 2 नंबरचा खुता झुपला गेला आणि 2 नंबरचा खुता झुपल्यानंतर ज्या खुत्यानं 1 नंबरच्या खुत्यानं गाडा आपल्या विशीपर्यंत पोच केला होता त्याच माणसाचीच बैल परत मानाची बैल तिथं परत झुपली आणि त्यांनी नाथांच्या मंदिरापाशी गाडा पोच केला. दरवर्षीप्रमाणे यंदा कशा प्रकारे आमचा हा उत्साह फार मोठा आनंदात आणि वातावरण जे हिचं होतं ते आज काही वातावरण नाही. उत्साहात आज या खोटं पद्धत केल्यामुळं वादविवाद टळले आणि खुता अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आनंदाच्या उत्साहात जे तरुण मित्रमंडळींनी काम केलं त्या जोशात आपला खुता च्या पद्धतीमुळे आज न वादविवाद होता, कुठली आपत्ती न होता, कुणालाही दुखापत न होता आज आपला गाडा नाथसाहेबांच्या मंदिरापर्यंत पोहोचलेला आहे. नाथांचा गाड्यांचा असा हा नावलौकिक तुम्ही सर्व ठिकाणी पोहोचवावा, बाहेर देशात असो किंवा मुंबई पुणे असेल इकडे पोहोचवावा अशी तुमच्या चॅनलला माझी विनंती आहे. नाथसाहेबांच्या नावानं साहेबांच्या नावानं कशी नाथाचे
काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो भैरो येतो बगड खेळया नाथ येतो बगड खेळया नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा भावांनो तुम्ही बघू शकता पांड्याचं बगाड हे उत्साहात गावात पोचलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.